तुम्ही पण प्राणीप्रेमी आहात का? अहो मग एखादं भुवू पाळा, एखादी मनीमाऊ पाळा. का तुमच्या कष्टाचा पैसा त्या मार्केटमधल्या बुल आणि बेअरच्या कष्टात घालताय? अहो त्याला समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था. टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी परिसरात रविवारी सकाळी विहिरीत जिवंत बिबट्या आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात बिबट्याचा वावर असून शेतातील जनावरांवर हल्ल्यांच्या घटना घडत होत्या. अशातच सर्वे क्रमांक 81/2 मधील शेतकरी शामराव कल्याण वक्ते यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची घटना समोर आली. वन विभाग, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून राबवण्यात आलेल्या यशस्वी बचाव मोहिमेत विशेष पिंजऱ्याच्या साहाय्याने बिबट्याची सुखरूप सुटका करण्यात आली. शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर रात्रीच्या वेळी हा बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. विहिरीत पडलेला बिबट्या पाण्यातील पाईपचा आधार घेत रात्रभर जीव वाचवत होता. रविवारी सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास भानुदास वक्ते हे शेतात पाहणीसाठी गेले असता त्यांना विहिरीत बिबट्या दिसला. त्यांनी तात्काळ गावचे पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड यांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील गायकवाड यांनी वन परिक्षेत्र अधिकारी निकिता आहेर, वन परिक्षेत्र अधिकारी शेख MY, वनपाल जाधव BH तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच संचालक बाळासाहेब वक्ते, पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड, जालिंदर चव्हाण आणि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याच्या पाहणीसाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली. दरम्यान बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत वन विभागाने तातडीने बचाव कार्य करावे अशी मागणी केली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, चालक सागर भुई, संजय मोकळ, अमोल शिंदे व श्रावण चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. वन विभागाने विहिरीत विशेष बचाव पिंजरा सोडून अत्यंत काळजीपूर्वक बिबट्याला त्यामध्ये आणले. त्यानंतर पिंजरा वर काढून बिबट्याची कोणतीही इजा न होता सुरक्षित सुटका करण्यात आली. संपूर्ण बचाव मोहीम नियोजनबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडली. गेल्या काही दिवसांपासून या बिबट्याने परिसरातील गाय, वासरे तसेच कुत्र्यांवर हल्ले करून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे बिबट्याच्या सुरक्षित पकडीनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे तसेच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. या बचाव मोहिमेत संचालक बाळासाहेब वक्ते, पोलीस पाटील बाळासाहेब गायकवाड, देवा लोखंडी, बाजीराव वक्ते, पांडुरंग वक्ते, किरण पाटीलबा वक्ते, संतोष जाधव, शिवाजी वक्ते, जालिंदर चव्हाण, भानुदास वक्ते, सोपानराव वक्ते, कोंडीराम वक्ते, लक्ष्मण वक्ते, रामभाऊ वक्ते, संदीप वक्ते, सुनील वक्ते, विशाल गुरुसळ, कल्याण गुरुसळ, राणा वक्ते, ओम वक्ते, ऋषी वक्ते, बंटी मेहत्रे, नामदेव वक्ते, दादासाहेब चव्हाण, गोरख चव्हाण, तुषार गुरुसळ, मधुकर वक्ते, धनंजय रोहम, अक्षय चव्हाण, यशवंत वक्ते, रोहित जावळे, संतोष पुंगळ, संदीप राऊत, आदित्य वक्ते तसेच अन्य ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव. आज रविवार दिनांक 28/6/2026 या दिवशी आमचे शामराव कल्याणराव वक्ते यांचं जे क्षेत्र आहे सर्व नंबर 81 त्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी कपाशी आणि मका केलेली आहे. परंतु मोटार जळलेली असल्या कारणामुळं मोटार रिपेअर करून त्याला पाणी भरण्यासाठी त्यांच्या घरचे सर्व लोक आणि संबंधित माणसं या ठिकाणी आले होते. त्यांनी आल्यानंतर पाहिलं, विहिरीत डोकून पाहिलं तर विहिरीतला जो खालचा सेक्शन पाईप असतो त्या पाईपला बिबट्या एकदम घट्ट पकडून बसलेला होता. विहिरीत पाणी असल्या कारणामुळे त्यांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी त्या पाईपाचा आधार घेतला आणि संपूर्ण विहिरीचं जे कठाड आहे सगळ्या बाजूचं त्या ठिकाणी त्यांनी इतके पंजे मारलेले आहेत, म्हणजे याचा अर्थ की त्यांनी वरती येण्याचा फार मोठा प्रयत्न केला परंतु त्याला वरती येता आलं नाही, विहीर थोडी खोल असल्या कारणामुळं. अशा प्रकारे जेऊर कुंभारीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून त्या बिबट्याचा वावर होता. बऱ्याच जणांना तो दिसला होता. बऱ्यापैकी काही लोकांच्या शेळ्या गेल्या, काहींचे जनावरांवर हल्ले झाले आणि कुत्रे तर मोठ्या प्रमाणात गेली. अशा सगळं मोठं नुकसान झालं. बऱ्याच दिवसापासून आमच्या इथल्या सर्व ग्रामस्थांनी, आमच्या सगळ्या बांधवांनी प्रयत्न केले. डिपार्टमेंटला कळवलं, फॉरेस्ट ऑफिसरला कळवलं, परंतु पिंजरे लावून देखील तो पकडला गेला नाही. परंतु आज निसर्गाच्या
काल मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्या पावसामध्ये तो रात्री या विहीरमध्ये पडला. एक बातमी अशी पसरली की भानुदास वक्ते हे स्वतः त्यांच्या विहिरीकडे डोकायला आले. त्यांना डोकण्यापेक्षा ते म्हणे आम्हाला ती मोटर काढायची होती आणि ती मोटर जळलेल्या अवस्थेत होती, त्याच्यामुळे त्यांना ती काढणं गरजेचं होतं. त्यांनी विहिरीत टोकलं तर त्या विहिरीमध्ये बिबट्या आढळून आला. तो बिबट्या बातमी एवढी पसरली की सारं गाव गोळा झालं. गाव गोळा होऊन वन विभागाला कळवण्यात आलं का ताबडतोब या ठिकाणी आम्हाला तुमचा पिंजरा पाहिजे, कारण की लोक फार येड्यावानी करायला लागली. आणि त्या बिबट्याला पण रात्रभर तो पाण्यात पोहून विहिरीच्या कडेला त्याने ते नख मारून वर यायचा प्रयत्न केला, पण तो आता फार थकलेला अवस्थेत आहे. आम्ही वारंवार वन विभागाला फोन करून वन विभाग वेळेवर न आल्यामुळं गावकरी सगळे संतप्त झालेले आहेत. आणि शेतीमध्ये जाण्यासाठी रात्रीभर कोणी तयार नव्हतं. शेळ्या, बकरं, मेंढ्या, जनावरे, कुत्रे हे असे अनेक या ठिकाणी फसणे केले होते आणि त्याची फार दहशत होती. त्या दहशतीला कंटाळून लोकांनी वारंवार वन विभागाला कळवले, पिंजरा लावून सुद्धा तो पिंजऱ्यामध्ये सापडला नाही. आणि अनेकही अजून 1-2 बिबटे आहे, त्याची सुद्धा या वन विभागाने दखल घ्यावी, पिंजरा लावा अशी मी वन विभागाला विनंती करतो. आणि शेतीच्या आता हे जोरात कामं चालू झालेली आहे, त्याच्यामुळं आता हे लाईट वन विभागानं लाईट वाल्यांना सुद्धा कळवलं पाहिजे का रात्रीची तुम्ही लाईट द्यायचा. आम्ही वारंवार सांगितलं, लाईट वाले सुद्धा आता या ठिकाणी सेट डाऊन त्यांनी वाढवलेला आहे. रात्री 7 ते पावणे 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत लाईट जाते. लाईटीचं महत्वाचं आहे. लाईट रात्री नाही ना, लाईट असल्यामुळं लाईट नसल्यामुळं फार दहशत निर्माण झालेली आहे आणि याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे. आणि लाईटवाल्यांना सुद्धा आमचे आमदार साहेब किंवा खासदार साहेब यांनी सुद्धा कळवलं पाहिजे का या ठिकाणी बिबट्या जर वावर त्याचं जास्त प्रमाणात आहे, लोक फार दहशतीखाली आहे, तर तुम्ही लाईट द्यायला काय हरकत आहे. त्यांना वारंवार आम्ही त्या ठिकाणी निवेदन देऊन सुद्धा त्यांनी आम्हाला सेटडाऊन हे चालूच ठेवलेलं आहे. थोडे बोलून आता मी माझे 2 शब्द संपवतो आणि वन विभाग आल्यानंतर आता बिबट्या त्यांच्या ताब्यात देतो. धन्यवाद.